नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता प्रेरणाला अन्नाच्या तावडीतून सोडवण्यासाठी वल्लरी, श्वेता आणि तेजा निघालेल्या असतात. त्या जेव्हा दार उघडतात तर समोर कैलास उभा राहतो. त्याला बघून आता श्वेताला मोठा धक्का बसतो. तेव्हा कैलास तिच्यावर ओढत म्हणतो की तुला काही लाजबीज वाटत नाही का? नवऱ्याला सोडून खुशाल या फालतू पोरींसोबत राहतेस. आत्ताच्या आत्ता घरी चल. तेव्हा श्वेता त्याला म्हणते की नाही, आता आम्हाला प्रेरणाला सोडवणं जास्त महत्वाचं आहे, त्यामुळे मी आता तुमच्यासोबत येणार नाहीये. तेव्हा कैलास तिला म्हणू लागतो, अजूनही विचार कर. बघ, आता मी तुला घ्यायला आलो, परत येणार नाही. तुझ्यासाठी माझ्या घराचं दार कायमचं बंद राहील. तेव्हा वल्लरी त्याला म्हणू लागते, तुम्ही श्वेतासोबत जे काही वागला आहात त्यामुळे तिने तुमच्यासोबत येणं योग्य नाहीये. त्यावर तेजा म्हणू लागते की वल्लरी एकदम बरोबर बोलतीये श्वेता, तू या माणसाबरोबर अजिबात जाऊ नकोस. तेव्हा कैलास श्वेताला म्हणू लागतो की तू जर माझ्यासोबत आली नाही तर मला काही फरक पडणार नाही, पण तुझं काय होईल याचा विचार कर. तितक्यात तिथे अजित येतो. कैलासचं बोलणं ऐकल्यानंतर आता अजितला खूप राग आलेला असतो आणि तो त्याला म्हणू लागतो की तुला जर श्वेताची म्हणजे तुझ्या बायकोची गरज नाहीये तर कशाला आलास इथे? बायको म्हणजे तुला घरातली वस्तू वाटली का? मन भरलं की टाकून द्यायची. तेव्हा कैलास त्याला म्हणू लागतो, तू तर काही बोलूच नको, कारण तुझ्या बायकोचे कारनामे मला चांगलेच माहीत आहे. अरे, परपुरुषाबरोबर ती 8 दिवस राहून आलीये, तरीही तू तिला कसं काय एक्सेप्ट केलंस? हे ऐकल्यावर आता अजितला खूपच राग आलेला असतो. तेव्हा श्वेताला खूप वाईट वाटू लागतं आणि ती रडू लागते. आता अजित कैलासला म्हणतो की खबरदार, माझ्या प्रेरणाबद्दल एक शब्द जरी वाईट बोललास तर तुला काय माहितीये की माझी प्रेरणा कशी आहे. मी तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो आणि माझा तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. पुढे तो श्वेताला म्हणू लागतो की हा माणूस तुझ्या लायकीचा नाही. हा माणूस म्हणजे दुसरा अण्णा केदारच आहे, जो बाईला फक्त खेळणं समजतो. आता कैलास श्वेताला म्हणत असतो की मी तुला शेवटचं विचारतोय, तुला यायचं आहे की नाही? त्यावर श्वेता म्हणते की नाही. तेव्हा कैलास तिला म्हणू लागतो की या मैत्रिणीने तुझे चांगलेच कान भरवलेले दिसतात, तू पस्तावशील. असं म्हणून आता कैलास तिथून निघून जातो. तेव्हा श्वेताला खूप वाईट वाटू लागतं. आता इकडे मनोज, अजित, श्वेता, वल्लरी, इंदू आणि अदू प्रेरणाला शोधण्यासाठी नाशिकला निघालेले असतात. तितक्यात श्वेता म्हणू लागते की नाशिक शहर काही छोटं नाहीये, तेव्हा आपण तिला कुठे शोधायचं? तेव्हा मनोज म्हणतो की श्वेता बरोबर बोलतीये. तेव्हा वल्लरी म्हणू लागते की अण्णा केदार आज प्रेरणासोबत त्याचं लग्न लावणार आहे, त्यासाठी तो ब्राह्मण नक्कीच बोलवेल, त्यामुळे नाशिकच्या सगळ्याच ब्राह्मणांना कॉन्टॅक्ट करावा लागेल. पण श्वेता म्हणते की ते कसं शक्य आहे? तेव्हा इंद्रायणी म्हणते, ते काम तुम्ही माझ्यावर सोडा. आता सगळेच जण नाशिकला जाण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा तिथे रघु चोरून त्यांचं बोलणं ऐकत असतो. आता रघु श्रीकलाला फोन लावतो आणि तिला म्हणतो की तुला अण्णा केदारला मदत करायची होती ना, आता ती वेळ आलीये. सगळेजण आता नाशिककडे यायला निघाले, त्यांना तिथपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. तेव्हा श्रीकला म्हणते की मी श्रीकला आहे, तू अजिबात काळजी करू नको. तू आता तुझ्या अण्णाला निरोप दे की त्यांना मी प्रेरणापर्यंत तर काय, नाशिकपर्यंत सुद्धा पोहोचू देणार नाही. आता इकडे श्रीकला तिची काळी जादू करत असते आणि म्हणते की इंद्रायणी, तुझ्या विठुरायावर खूप विश्वास आहे ना, आता तुला कायमचं त्याच्याकडे पाठवते. आता इकडे वल्लरी, इंद्रायणी आणि अदू एका कारमध्ये तर दुसऱ्या कारमध्ये श्वेता, तेजा आणि मनोज, अजित असतात. आता इकडे वल्लरीची कार एकाच जागेवर फिरत असते. हे जेव्हा इंद्रायणीच्या लक्षात येतं तेव्हा ती तिला सांगू लागते की मला असं का वाटतंय की आपण एकाच रस्त्याने सारखं फिरत आहोत. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, हे कसं शक्य आहे? आता सगळेजण घाबरतात. तेव्हा इंद्रायणी आणि अधोक्षज विठुरायाचा धावा करू लागतात. तेव्हा त्यांना नवी वाट सापडते. आता सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो, त्यामुळे आता इकडे श्रीकलाची विद्या तिच्यावरच उलटते. वाटेत त्यांना जाताना खूप अडचणी येतात. तेव्हा रस्त्यातच त्यांची कार बिघडते. तितक्यात इंद्रायणीला नाशिकमधल्या एका गुरुजींचा फोन येतो आणि म्हणतो की मी आताच एका लग्नाच्या तयारीला गेलो होतो. तिथे तू सांगितल्याप्रमाणेच मला बळजबरीचं लग्न वाटलं. तुझा मेसेज बघितला आणि लगेचच मी तुला कॉल केला. तो नवरा मुलगा वाटत नव्हता, खूप थोराड होता आणि जबरदस्तीने
त्या मुलीशी लग्न करत होता, त्यामुळे मला काहीतरी गडबड वाटली. तेव्हा ते त्या बंगल्याचा नंबर सांगतात. त्याप्रमाणे आता सगळेच जण तिथे पोहोचलेले असतात. तेव्हा अजित म्हणतो की मी आत्ता लगेच जातो आणि माझ्या प्रेरणाला घेऊन येतो. तेव्हा वल्लरी म्हणते, जी चूक आपण आधी केली ती आत्ता करू नका. हे बघा, आत किती गुंड आहेत, आपल्याला याची कल्पना नाहीये, त्यामुळे रिस्क घेऊ नका. तितक्यात अदूचं लक्ष इंद्रायणीकडे जातं. इंद्रायणी जरा काळजीत असते. तेव्हा अदू तिला विचारू लागतो की इंदू काय झालं. तेव्हा ती म्हणते, प्रेरणाताई आता डिप्रेशनमध्ये असतील. त्यांनी जर त्यांच्या जीवाचं काही केलं तर. हे ऐकल्यानंतर आता अजितला खूप टेन्शन येतं. तेव्हा वल्लरी म्हणते, अजित भाऊजी, आपली प्रेरणा असलं काहीही करणार नाही, तुम्ही विश्वास ठेवा. तेव्हा मनोज म्हणतो की आता प्रेरणापर्यंत पोहोचायचं कसं. तेव्हा इंद्रायणी म्हणते, हे काम आजी करतील. हे ऐकल्यावर आता मनोज आश्चर्याने विचारू लागतो. म्हणजे त्यावर वल्लरी म्हणते की तुम्हाला कळेलच. आता श्वेता जाऊन त्या आजीला घेऊन येते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघू लागतात. आता मनोज विचारू लागतो की हे काय आहे सगळं. तेव्हा ती आजी म्हणजेच तेजा तिच्या मूळ रूपात येते. आता तेजाला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजा, तू तयारीत आहेस ना. त्यावर तेजा म्हणू लागते, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. तेव्हा वल्लरी म्हणते, आत गेल्यानंतर आम्हाला इन्फॉर्म करत राहा आणि तुम्हाला जरा जरी जीवाला धोका वाटला तर बॅकआउट करा प्लीज. तेव्हा तेजा म्हणते, आता हे शक्य नाही, आता मी येईल तर प्रेरणाला घेऊनच. त्यामुळे आता तेजा अण्णा केदारच्या ठिकाण्यावर म्हणजेच अड्ड्यावर आलेली असते आणि गेट वाजवत अण्णा केदारला आवाज देऊ लागते. तेव्हा तिथे असलेल्या 4-5 गुंडांपैकी एक गुंड येतो आणि गेट उघडत तिला विचारतो, ए म्हातारे, तू कोण आहेस. तेव्हा तेजा आत येऊन अण्णा केदारला आवाज देते. आता अण्णा केदार बाहेर येतो. तेव्हा अण्णा केदार तिला बघून विचारू लागतो, तू कोण आहेस आणि मला का आवाज देतेस. आता अण्णा केदारला समोर बघितल्यानंतर तेजा त्याची स्तुती करू लागते आणि म्हणते, आ हा हा हा, किती राजबिंडा नवरदेव आहे, किती झुपकेदार मिशा आणि किती कोवळा. हे ऐकल्यानंतर आता अण्णा केदार हरभऱ्याच्या झाडावर चढलेला असतो. तेव्हा तो स्वतःला म्हणून घेतो की मी राजबिंडा आणि कोवळा. पुढे तो तेजाकडे बघत म्हणतो, पण तू आहेस तरी कोण. तेव्हा ती सांगू लागते की मी तुझी नवरी सजवायला आलीये. त्यावर अण्णा केदारला श्रीकलाचं बोलणं आठवतं की ती म्हणत असते, तुझी नवरी आता मी कशी सजून पाठवते बघ. तेव्हा अण्णा तिला म्हणू लागतो, म्हणजे तुला तिने पाठवलं. तेव्हा तेजा म्हणते, हो, मला तिनेच पाठवलंय. आता अण्णा केदार तेजाला प्रेरणाकडे घेऊन जातो. आता तेजा प्रेरणाकडे बघत म्हणू लागते, नवरी मुलगी कुठे आहे. तेव्हा अण्णा केदार म्हणतो, आजीबाई अशी काय करतेस, तुला दिसायला कमी झालंय का, हीच नवरी मुलगी आहे. तेव्हा तेजा तिच्याकडे तोंड वाकडं करत म्हणते, ही नवरी मुलगी, ही तर तुला अजिबात शोभत नाहीये. कुठे तू राजबिंडा आणि ही कुठे सुकलेलं सूर्यफूल. आता प्रेरणाला खूप राग येत असतो. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की आजीबाई असं बोलू नकोस ना, ही माझी होणारी बायको आहे. आता तेजा प्रेरणाजवळ जाते. तेव्हा प्रेरणा तिच्यावर ओरडते आणि म्हणते की बाजूला हो. तेव्हा अण्णा केदार म्हणू लागतो, बघितलंस की माझी होणारी बायको म्हणजे वाघीण. तेव्हा तेजा म्हणते, मी ही काही कमी नाहीये बरं का, मी आता तिचा असा मेकअप करते का तू बघतच राहशील. तेव्हा अण्णा केदार म्हणतो, आता हे सगळं तू सांभाळ, मी जातो. आता अण्णा केदार चोरून त्यांना बघू लागतो. आता तेजा जेव्हा प्रेरणाजवळ जाते तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की बाजूला हो, नाहीतर मी तुला मारून टाकील. तेव्हा तेजा तिचे हात सोडत म्हणते, मारण्यासाठी तुझे हात तर मोकळे पाहिजे ना. अजूनही प्रेरणाने तेजाला ओळखलेलं नसतं, त्यामुळे हात सुटल्या सुटल्या आता प्रेरणा एक खानकन तेजाच्या कानाखाली लावते. तेव्हा तेजा तिला म्हणते, आता तुझ्या जीवलग मैत्रिणीचा जीव घेतेयस का. आता प्रेरणाच्या लक्षात येतं की ही म्हातारी नसून आपली मैत्रीण तेजा आहे. त्यामुळे प्रेरणा खुश होते. तेव्हा तेजा तिला म्हणते की काही बोलू नकोस. आता प्रेरणा तेजाला जोरात मिठी मारून रडू लागते. तेव्हा तेजा तिला म्हणते की तू आता अजिबात काळजी करू नको, आता मी आली आहे ना. आणि बाहेर श्वेता आणि वल्लरी सुद्धा आल्यात. तेव्हा प्रेरणा विचारू लागते, आणि अजित. तेव्हा तेजा म्हणते की अजित सुद्धा आलाय. हे ऐकल्यानंतर आता प्रेरणा खूप खुश होते. आता बराच वेळ झालेला असतो तरीही तेजाचा अजून काहीही निरोप आलेला नसतो, त्यामुळे सगळेजण काळजीत असतात. तेव्हा अजित म्हणू लागतो की आपण तेजाला आत पाठवून चूक केली असं मला वाटतंय. आता इकडे तेजा प्रेरणाचा मेकअप करून तिला छान तयार करते आणि तिला म्हणते की किती गोड दिसतेस. पण प्रेरणा मात्र नाराज असते. तेव्हा तेजा म्हणते,
मी तुला आज सजवलंय ते अण्णा केदारसाठी नाही तर अजितसाठी. अजित जेव्हा तुला बघेल तेव्हा पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडेल. तितक्यात अण्णा केदारही तयार होऊन तिथं आलेला असतो आणि प्रेरणाला बघून म्हणू लागतो, आजीबाई तू काय जादू केलीये, किती छान दिसते माझी होणारी बायको. आता बघ तिच्या तोंडावरचे वन सुद्धा दिसत नाहीये. तेव्हा तेजा म्हणू लागते की जादू फक्त मेकअपची नाहीये, तर ही मुलगी तुझ्याशी लग्न करायला तयार झालीये ही जादू आहे. हे ऐकल्यानंतर आता अण्णा केदारला धक्काच बसतो आणि तो प्रेरणाला म्हणू लागतो की खरंच का. तेव्हा प्रेरणा नाटक करू लागते आणि म्हणते की खरंच या आजीबाईने माझे डोळे उघडले. अण्णा हे खूप आधी व्हायला हवं होतं आणि मी तुझ्यासाठी बनली आहे. आता अण्णा केदारचा त्याच्या कानावर विश्वासच नसतो. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणू लागते की अण्णा चल आपण आता लवकरात लवकर लग्न करूया. टाटा 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 टाटा. हे ऐकल्यानंतर आता अण्णा खूप खुश होतो आणि म्हणतो, आजीबाई खरंच तू जादू केलीयस. माझी प्रेरणा आता माझी भाषा बोलायला लागलीये. पण पुढे जेव्हा त्याचं लक्ष प्रेरणाच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे जातं तेव्हा तो म्हणतो, हे काय, तू अजूनही त्या अजितच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात ठेवलंय. त्यावर तेजा म्हणू लागते की मी ते नंतर काढते, अजून तिचा मेकअप बाकी आहे ना. आता तुम्ही इथून जा. त्यामुळे आता अण्णा केदार तिथून निघून जातो. तेव्हा तेजा वल्लरीच्या फोनवरती मेसेज करून सांगते की तुमची तेजा तुमच्या प्रेरणापर्यंत पोहोचली. आता इकडे सगळे तेजाच्या रिप्लायची वाट बघत असतात. तितक्यात वल्लरीच्या फोनवरती मेसेज येतो आणि वल्लरी म्हणते की मिशन तेजा कंप्लीट झालं. पुढे ती म्हणते की अण्णा आता आम्ही लवकरच येतोय. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.